आणि आता आपण न्यूज टॉप 9 कडे वळूया। सुरुवातीला भारत जोडो न्याय यात्रेसंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। शिवाजी पार्कवर इंडिया आघाडीचं शक्ती प्रदर्शन, देशभरातील दिग्गज नेत्यांची सभेला उपस्थिती, सभेला मुठ्ठी गर्दी। राजा की आत्मा ईवीएम में है, राहुल गांधींचा मोदींवर हल्लाबोल, तर आमचा लढा एका व्यक्तीविरोधात नाही, राहुल गांधींचं वक्तव्य। मोदींच्या कुटुंबात फक्त ते आणि त्यांची खुर्चीच, उद्धव ठाकरेंचा घणाघात, तर घटना बदलण्यासाठी भाजपला 400 पार जायचं आहे, ठाकरेंचं वक्तव्य। जेव्हा सर्व एकत्र येतात तेव्हा हुकुमशाहीचा अंत होतो, आपली लढाई लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य। आश्वासन पूर्ण न करणाऱ्यांना सत्तेपासून दूर करायचे आहे, देशातल्या परिस्थितीत बदल आणण्याची गरज, दबाव तंत्राविरोधात आपल्याला पावलं उचलावी लागणार, शरद पवारांचं हे वक्तव्य। महाराष्ट्रात सत्तेत बसलेले लीडर नाहीत, डीलर आहेत, तेजस्वी यादवांची जोरदार भाजपवर टीका, तर भाजपा भदगाव शेत देश बचाव अशा नारा तेजस्वी यादवांकडून देण्यात आला आहे। सोबत असो वा नसो आपण लढलं पाहिजे, प्रकाश आंबेडकरांचं इंडिया आघाडीच्या नेत्यांना हे आवाहन, तर आंबेडकरांकडून ईव्हीएमचा जोरदार विरोध। राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेच्या सांगता सभेत आदित्य ठाकरे, रोहित पवार, जितेंद्र आव्हाड उपस्थित, सचिन अहिरे, चंद्रकांत खैरे हे देखील व्यासपीठावर उपस्थित होते। राहुल गांधींकडून बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीस्थळी वंदन, शिवाजी पार्कवरील सभेआधी राहुल गांधी, प्रियंका गांधी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी।